नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि अनेकांच्या मनात असलेला प्रश्न घेऊन आलो आहे. गुरुचरित्र पारायणाबद्दल. महिलांनी गुरुचरित्र वाचावे का? गुरुचरित्र पारायण केल्यावर नक्की काय होते? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मनातील इच्छा केव्हा पूर्ण होतात? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अनेक गैरसमज आज तुमचे दूर होणार आहेत. सर्वप्रथम स्पष्ट उत्तर जाणून घ्या की महिलांनी गुरुचरित्र वाचायचे का? तर हो मित्रांनो, महिलांनी गुरुचरित्र वाचायचे. महिला सुद्धा गुरुचरित्र वाचू शकतात. गुरुचरित्र हे श्री दत्त गुरु यांचे चरित्र आहे. त्यात भक्ती, श्रद्धा, संयम, साधना आणि जीवनातील संकटांवर मार्गदर्शन आहे. काही ठिकाणी परंपरेमुळे असे सांगितले जाते की महिलांनी वाचू नये, पण शास्त्रात कुठेही स्पष्ट बंदी नाही. म्हणून स्वामींच्या मठात, स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा गुरुपीठामध्ये अनेक महिला गुरुचरित्र वाचत असतात. खरी गोष्ट काय आहे? गुरुचरित्र वाचताना फक्त पवित्रता, नियम आणि श्रद्धा आवश्यक असते, आणि हे पुरुष महिला दोघांनाही सारखेच लागू असते. देवासाठी स्त्री पुरुष असा भेद नसतो. भक्ती ही महत्वाची असते. गुरुचरित्र पारायण केल्यावर काय होते? जेव्हा आपण 7 दिवस, 14 दिवस किंवा 21 दिवसाचे पारायण करतो, तेव्हा काय बदल होतात? मन शांत होऊ लागते, घरातील नकारात्मकता कमी होते, अडथळे हळूहळू दूर होतात, आत्मविश्वास वाढतो, संकटांना तोंड देण्याची ताकद मिळते. गुरुचरित्रात अनेक उदाहरणे आहेत जिथे भक्तांच्या समस्या दूर झाल्या आहेत. पण लक्षात ठेवा, ही जादू नाही, ही श्रद्धा, संयम आणि सातत्य याची शक्ती आहे. मनातील इच्छा केव्हा पूर्ण होतात? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण पारायण करतो आणि लगेच अपेक्षा ठेवतो, माझी इच्छा कधी पूर्ण होणार? पण गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते? इच्छा पूर्ण होण्यापूर्वी आपली पात्रता तयार होते. कधी कधी इच्छा लगेच पूर्ण होत नाही, कारण वेळ योग्य नसते. देव उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही. जर इच्छा योग्य असेल, इतरांना त्रास देणारी नसेल आणि आपण श्रद्धेने साधना करत असू, तर योग्य वेळी ती इच्छा नक्की पूर्ण होते. पारायण करताना काय काळजी घ्यावी? शक्यतो रोज एकाच वेळी वाचन करा, स्वच्छ जागी बसा, पूर्ण श्रद्धेने वाचा, मध्येच सोडू नका. राग, वाद, नकारात्मकता टाळा. महिलांनीही सर्व नियम पाळून वाचले तर लाभ नक्की होतो. गुरुचरित्र हे फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर हे जीवन बदलण्यासाठी आहे. जर आपण फक्त स्वार्थासाठी वाचलं तर परिणाम कमी मिळतो किंवा कधीच मिळत नाही. पण जर आपण भक्तीने वाचलं तर इच्छा पूर्ण होण्यास लगेच सुरुवात होते. मनशांती, धैर्य आणि दत्तगुरूंची कृपा लवकर होते. मित्रांनो, तुम्ही कधी गुरुचरित्र पारायण केलं आहे का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.